आत्ताच महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगलीचे यांच्याशी चर्चा झालेली आहे. चर्चा सकारात्मक झाली आहे, पण ते त्या पद्धतीने वागतील असा आम्हाला अजिबात विश्वास नाही. कारण त्यांचा बाप वरती दुसरीकडे बसलेला आहे. आम्ही आता त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, जर येत्या या काळामध्ये जर तुम्ही लाईटचा पुरवठा जर सुरळीत नाही केला तर आम्ही इथून हलणार नाही. जर आम्हाला लाईट नाही तर सांगली जिल्ह्यात कुणाला लाईट आम्ही इथून देऊ देणार नाही. इथूनचा आमचा पुढचा हल्ला असेल तो त्यांच्या तिथं ते काय असते ना ग्रेडर का थ्रेडर, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची लाईट आम्ही थांबणार आहे. घोषणा हे आमचं हक्काचं आणि आम्ही दाद जाणार आहे, लक्षात घ्या साहेब. बघा आम्हाला या ठिकाणी दार उघडावं लागेल, नसेल तर मला या दारावर मला चला उघडा, पहिला उघडा, नंतर मला नाही उघडा, पहिला उघडा, पहिला उघडा. नाही तुम्ही हात वाढायचा नाही, एक तर दार उघडा, पहिला कुलूप काढा, 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 पहिला कुलूप काढा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. पहिला दार उघडा, एवढा एक तास का नाही मुडते दार, एक तास का नाही, एक दोन चला दार उघडा, दार उघडा, उघडा उघडा, दार उघडा, दार उघडा, दार उघडा, पहिला मी सांगतो उघडायला साहेब, काय उघडा साहेब, सांगा उघडायला, सांगा उघडायला, कशाला विनाकारण एक वर केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.